मित्रांनो, गाणगापूर आणि विज्ञान उत्तर अजूनही सापडलं नाही. मित्रांनो, कर्नाटकातील एका छोट्याशा गावात लोक अचानक ओरडायला लागतात. काही जण रडतात, काहींचं शरीर थरथरायला लागतं आणि आश्चर्य म्हणजे विज्ञानाकडे याचं उत्तर आजही नाही. मित्रांनो, गाणगापूर दत्तात्रय टेम्पल हे ठिकाण लाखो भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. पण मित्रांनो, लोक इथं फक्त दर्शनासाठी येत नाहीत, तर काहीतरी अनुभवायला येतात. अनेक भक्त सांगतात, इथे आल्यावर मन अचानक शांत होतं. काही लोक अनावर रडायला लागतात, तर काही विचित्र आवाज काढतात. पण प्रश्न असा आहे, हे खरंच आध्यात्मिक आहे का, की यामागे काहीतरी विज्ञान आहे? मित्रांनो, लोक अचानक ओरडतात का? मित्रांनो, गाणगापूरमध्ये विशेष म्हणजे आरतीच्या वेळी किंवा भस्म लावताना काही लोक अचानक मोठ्याने ओरडायला लागतात. काहीच्या शरीरात कंप सुरू होतो, तर काही जण जमिनीवर बसून रडायला लागतात. अक्षरशः काही लोक लोळायला पण लागतात. पण मित्रांनो, भक्त म्हणतात ही दैवी शक्तीची अनुभूती आहे. पण मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये म्हणजे सायकोलॉजीमध्ये याला कलेक्टिव्ह इमोशनल रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, जेव्हा हजारो लोक एकाच भावना, आवाज आणि श्रद्धेमध्ये असतात, तेव्हा मेंदूवर याचा खोल परिणाम होऊ शकतो. आता मित्रांनो, विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, सायकोलॉजीनुसार जोरात चालणारे मंत्र, घंटांचा आवाज, गर्दीतील भावना, झोपेची कमतरता, उपवास आणि तीव्र श्रद्धा हे सगळं मिळून मेंदूमध्ये इमोशनल ओव्हरलोड निर्माण करू शकतं. तर मित्रांनो, काही संशोधक म्हणतात अशा ठिकाणी मेंदू ट्रान्सलाइक स्टेटमध्ये जाऊ शकतो. पण विज्ञान अजूनही हे पूर्णपणे एक्सप्लेन करू शकलेलं नाही की एकाच ठिकाणी हजारो लोकांना सारखाच अनुभव का येतो. आता मित्रांनो, पॉईंट नंबर 3, भक्तांचा अनुभव काय सांगतो? मित्रांनो, काही लोक सांगतात, गाणगापूरला गेल्यावर माझी भीती कमी झाली, मन शांत झालं, आयुष्यात पॉझिटिव्ह बदल झाले. हे सगळं प्लॅबॅको इफेक्ट आहे, ही श्रद्धेची ताकद. मित्रांनो, श्रद्धेमुळे मानसिक ताकद वाढू शकतं असं विज्ञान म्हणतं. पण भक्त म्हणतात ही श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची कृपा आहे. मित्रांनो, आता खरी गोष्ट कदाचित मध्येच आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक गोष्ट विज्ञानाने मोजता येत नाही आणि प्रत्येक अनुभव अंधश्रद्धा असतो असंही नाही. गाणगापूर आजही लाखो लोकांना आकर्षित करतं, कारण लोक तिथे उत्तर शोधायला जात नाही, तर अनुभव घ्यायला जातात. मित्रांनो, काही ठिकाणं भारतामध्ये अशी आहेत जिथे विज्ञान संपतं आणि अनुभव सुरू होतो. त्यापैकीच एक म्हणजे गाणगापूर, जिथे श्रद्धा, भावना अजूनही न सुटलेलं रहस्य आहे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही कधी गाणगापूरला गेलाय का? आणि तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. आणि जाता जाता तुम्हाला कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करायची आहे, कारण ही तुमची कमेंट मित्रांनो श्री दत्तगुरुचरणी अर्पण होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो आपण इथे असेच व्हिडिओ आणत असतो. मित्रांनो, भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.